नमस्कार, MK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। 2 वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून भिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं, तर जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी नगर या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। नगरमधील भिस्तबाग येथे दरवर्षीप्रमाणे सावेडीतील भिस्तबाग चौकात उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सावेडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन व विचार भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्राचं स्वागत करण्यात आले। यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष डॉक्टर अशोक भोजने, शारदाताई ढवण, संपतदादा बारसकर, कलावती शेळके, बलभीम पठारे, निखिल वारे, डॉक्टर सागर बोरुडे, दीपालीताई बारसकर, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, मीनाताई चव्हाण, विनीत पाऊलबुद्धे, NE देशमुख, ज्ञानेश्वर भिसे, इंजिनियर प्रशांत आडभाई, डोईफोडे साहेब, डॉक्टर योगेश विरकर, डॉक्टर गणेश पानसरे, डॉक्टर गुरुप्रसाद हंडाळ, डॉक्टर सचिन सोलट, डॉक्टर राहुल पंडित, डॉक्टर अमित करडे, डॉक्टर सचिन लाडगे, डॉक्टर अविनाश गाडेकर, डॉक्टर सचिन पिसे, डॉक्टर यशवंत नजन, डॉक्टर परमेश्वर काळे, डॉक्टर दिलीप दाणी, आर्किटेक्ट चंद्रकांत तागड, प्राध्यापक भगवान गवते, इंजिनियर DR शेंडगे, प्राध्यापक बाळासाहेब शेंडगे, प्राध्यापक SS वडिलके, ॲडव्होकेट सचिन भोजने, राजेंद्र नजन, डॉक्टर सुशील नेमाने, डॉक्टर गुरुप्रसाद हंडाळ, ॲडव्होकेट सागर पादीर, डॉक्टर मचिंद्र शिंदे, डॉक्टर प्रसाद तागड, बलभीम पठारे आदी उपस्थित होते। इंजिनियर शेंडगे यांनी जिल्ह्यांचं नामांतर ही अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या सर्व समाज बांधवांना भेट ठरणार आहे। जिल्ह्याचा नवीन इतिहास आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची गाथा देशभर पसरणार असल्याचं सांगितलं आहे। यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या। प्रतिनिधी महेश कांबळे, MK न्यूजसाठी अहमदनगर। शहराचं नामांतर अहिल्यानगरी म्हणून झालेलं आहे। एका अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यानंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा एक मार्ग जो सापडलेला आहे, त्यामध्ये आता अहिल्यानगर सुद्धा सहभागी झालेला आहे। योगायोग असा आहे की या वर्षी अहिल्यादेवींची 300वी शताब्दी वर्ष आलेलं आहे। या निमित्ताने देशभर अहिल्यादेवींच्या चरित्राच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचा, मातृशक्तीचा जागर संपूर्ण देशभर होणार आहे। आणि स्वाभाविकपणे ज्या जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या अहिल्यादेवी नगरात आणि त्या अहिल्यादेवी जिल्ह्यात अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाला उत्साहाने सुरुवात झालेली आहे। आणि याचाच आता आपण सगळेजण बघतो आहोत, एक प्रचंड भव्य शोभायात्रा, ज्या शोभायात्रेमध्ये लोकजीवन आणि लोककला याचं प्रदर्शन होतंय। मुख्य म्हणजे आजच्या शोभायात्रेमध्ये कुठेही DJ नाहीये। DJ मुक्त नगर शहर करण्याचा संकल्प विचार भारतीने केलेला आहे। आणि आज विचार भारती आणि उत्कर्ष फाउंडेशननी लोककलेच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या स्मृती या जागृत केलेल्या आहेत। या निमित्ताने वर्षभर अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम नगर शहरामध्ये आयोजित केले जाणार आहेत। आज दुपारी 3 वाजता माऊली संकुल येथे, माऊली सभागृहात सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होणार आहे। हा सांस्कृतिक महोत्सवाचं पहिलं वर्ष असेल। नाच, गाणी, नृत्य, गाणी, संगीत अशा वेगवेगळ्या कलांना नगरचे कलाकार, सुमारे 500 कलाकार हे सादर करणार आहेत। आणि या सादरीकरणातून अहिल्यादेवींच्या स्मृती जागवल्या जाणार आहेत। आमच्या देशाची महान परंपरा, हिंदू संस्कृतीची महान परंपरा आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवाद पुढे नेणाऱ्या अहिल्यादेवींचं चरित्र समाजापुढे नेण्याचा संकल्प विचार भारतीने आणि उत्कर्ष फाउंडेशननी योजलेला आहे। आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी नम्र आवाहन सर्वांना करतो। धन्यवाद। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर चौक या ठिकाणी साजरी होत आहे। आज उत्कर्ष फाउंडेशन अहमदनगर आणि विचार भारती मंच अहिल्यानगर या दोघांच्या विद्यमानाने एक भव्य अशी शोभायात्रा या ठिकाणी काढण्यात आली। हिची सुरुवात श्रीराम चौक इथून चालू झाली। या शोभायात्रेमध्ये विविध पथके सामील झालेले आहेत। त्याच्यामध्ये धनगरी गजी नृत्य आहे,
आदिवासी नृत्य आहे, महिलांचे काही नृत्य आहेत, फुगडीचे काही नृत्य आहेत, असे 5 ते 6 नृत्य या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत. आता ही मिरवणूक या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक पाईपलाईन रोड या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि इथून पुढे ही प्रोफेसर चौकापर्यंत जाणार आहे. सर्वप्रथम मी संपूर्ण नगर जिल्हा वासियांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या या जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर या नावाने झालेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अहिल्यानगर या नावाने ओळखलं जाणार आहे. त्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि त्यांचं संपूर्ण मंत्रीगण असेल यांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या या अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी देखील या नामकरणासाठी खूप सारा पाठपुरावा केलेला आहे. त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. आणि हा जो उत्सव आहे अहिल्यादेवींच्या जयंतीचा सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी झोपडी कॅन्टीन येथे माऊली सभागृह या ठिकाणी संपन्न होत आहे. तर मी सर्व नगरवासियांना विनंती करतो की या महोत्सवामध्ये सामील व्हावं आणि याचा आनंद घ्यावा. या ठिकाणी वेगवेगळे त्याच्यामध्ये व्याख्यानं आयोजित केलेले आहे, पोवाडा आयोजित केलेला आहे, संगीताचा कार्यक्रम आहे, बक्षीस समारंभ आहे. त्यामुळे सर्वांनी माऊली सभागृह येथे 3 वाजता उपस्थित राहावे. आणि मी पुन्हा एकदा संपूर्ण नगरवासियांना आजच्या या अहिल्यादेवी होळकरांच्या 299व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी महेंद्र जाखेडे, जनजाती कल्याण आश्रमाचा एक कार्यकर्ता आहे. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंती निमित्त जो सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, खरोखरच हा स्तुत्य कार्यक्रम आहे आणि यातनं एक एकात्मतेचं, जनजाती बांधवांचं, हिंदू समाजाचं एकात्मतेचं एक प्रतीक, एक उदाहरण चांगलं आपण समाजासमोर उभं करतोय. त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती उत्सव हा नगर शहरामध्ये साजरा झालेला आहे. सकाळीच 7 वाजताच एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक आणि प्रोफेसर कॉलनी चौक ते टीव्ही सेंटर पर्यंत ही शोभायात्रा सकाळी सुरुवात झाली आणि अत्यंत एक वेगळेपण या मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी सगळे सहभागी झाल्या पाहायला मिळाल्या. एक वेगळं आदिवासी प्रकारचं नृत्य हे आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळालं आणि निश्चितच एक प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी ही मिरवणूक होती. आणि आज तर खरं तर आपलं आता पहिलं पाऊल हे अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं या जिल्ह्याचं होत आहे. ते महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी देखील दिली आहे आणि निश्चितच एक त्याला आता 4 जून नंतर देशामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला एक मंजुरी मिळणं देखील आता अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर निश्चित अधिकृतरित्या हे आपल्याला नावलौकिक आपल्या देखील शहराचं आणि जिल्ह्याचं अहिल्यादेवींच्या नावानं झालं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून हे सगळं होत असताना, विषय पुढे जात असताना आज खरं तर अहिल्यादेवींचं कार्य हे खरं तर आपल्या सर्वांना एक अभिमान असला पाहिजे की आज त्यांचं कार्य आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीतून सुरू झालं आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये त्यांचं एक नावलौकिक आज त्यांच्या कार्यातून आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. आणि त्यांचं कार्य आज फक्त म्हणजे पुरुषांकरताच नाही तर महिलांनी विशेषतः खरं तर याचं पाहिलं पाहिजे कशा प्रकारे अहिल्यादेवींनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांच्या कामाचा एक ठसा आज उमटवला आणि या त्या कार्याला आज खरं तर 299 वर्ष होऊन देखील एक वेगळेपण आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येकाने त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये खरं तर काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.